ती फक्त शोभा नाही घराची, ती आहे शक्ती समाजाची. तिच्या श्रेयाने जग उजळते, तीच तर क्रांती आहे आधुनिक युगाची, तीच तर क्रांती आहे आधुनिक युगाची. नमस्कार, जय हिंद. मी कुमारी ओवी रुपेश रेड्डी. मी आज इंडियन फायर आयोजित वक्तृत्व स्पर्धा 2026 मध्ये भाग घेत आहे. माझा आयडी नंबर आहे NDS C4. माझ्या भाषणाचा विषय आहे आधुनिक युगातील स्त्री. मी सुद्धा स्पर्शू शकते आकाश, पसरली आहे मीनांचा उपास. हे वाक्य जिच्या बाबतीत आज 100% सत्यात उतरले आहे ती म्हणजे स्त्री. एक काळ असा होता की जेव्हा महिलांना केवळ घराच्या 4 भिंतीत मर्यादित ठेवले जात होते, त्याच वेळी मुलगा आईला म्हणायचा, आई जरा दिव्याची वाच मोठी कर ना, मला आणि वाचता येत नाही. त्याच वेळी वडील आईला म्हणायचे, अगे दिव्याची वाच जरा छोटी कर ना, मला आणि झोप येत नाही. रात्रभर ती बिचारी दिव्याची वाट छोटी मोठी करतच राहिली. आयुष्यभर ती त्या दोघांमध्ये वाही सारखी जळतच राहिली. हे स्त्री पुरुष विषमतेचे वारे कायम उडवतच राहिले. आई, बहीण, पत्नी, मैत्रीचे नाते निखळताना तिची खूपच अवहेलना झाली. अशा या चक्रात अडकलेली स्त्री आज अबला होती. आज ती हे सर्व काम करत नाही असं मी अजिबात म्हणत नाही, पण ती आज स्वातंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्रपणे विहार करत आहे. आज ती सबला आहे, सक्षम आहे, आकाशात उंच भरारी मारायला तयार आहे. कारण तिच्या डोळ्यासमोर सावित्रीबाई, जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, ताराबाई यांचा आदर्श आहे. त्यामुळे ती आज आकाशात उंच भरारी मारायला तयार आहे. आज ती उत्तम डॉक्टर, इंजिनियर, पायलट, सायंटिस्ट, ड्रायव्हर, कंडक्टर एवढेच नव्हे तर ती आज सैन्य दलामध्ये सुद्धा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटत आहे. आज ती पुरुषांच्या मागे न लागता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. आज ती रडत बसत नाही तर ती आज लढते. आज ती बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा अव्वलस्थानी आहे. त्याप्रमाणे निसर्ग त्याप्रमाणे गाजावाजा न करता निसर्ग फुलत असतो, तसंच कमळ चिखलात जन्माला येऊन सुद्धा त्याच्या सुवासाने सर्वांना प्रसन्न करतो व आनंदी ठेवतो. तसेच ही स्त्री म्हणजे त्यागाच्या मूर्तिमंत प्रतीक, अमर ध्यासावाद, अलोट श्रद्धा याचे प्रतीकच आहे. यांची आपल्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत. कल्पना चावला भारतातील पहिली महिला अंतराळवीर, मेरी कॉम भारतातील प्रसिद्ध बॉक्सर, PV सिंधू भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटन एवढेच नव्हे तर ऑपरेशन सिंदूर मधील धाडसी महिला अधिकारी सोफिया कुरेशी व योनिका सिंग यांनी भारतीय सैन्य दलामध्ये ते नाव उज्ज्वल केले आहे. आताच्याच राजकारणामध्ये सुमित्रा पवार यांनी अजितदादांच्या निधनानंतर दाखवलेली धडाडी आणि उपमुख्यमंत्री पद चा धुरा सांभाळून एक आदर्श महिलांसमोर घालून दिला आहे. म्हणून मला म्हणावंसे वाटते, आताच्या स्त्रियांनी जर ठरवले ना तर त्या ग्रहताऱ्यांना प्रदक्षिणाच काय तर त्याच ग्रहताऱ्यांना पायदळही तुडवू शकते. म्हणून मला म्हणावंसे वाटते, वाळ काही तलवार आहे, हो ती वाळ काही तलवार आहे, ती समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, हो स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर एक धगधगता अंगार आहे, ती तर एक धगधगता अंगार आहे, ती तर एक धगधगता अंगार आहे. धन्यवाद.